सकाळ उजडली नवी उमेद घेऊन घरभर दरवळली. शुभ सुगंध पूजेच्या धुपाने काम कितीही असो गृहिणी थांबत नाही. देवापासून स्वयंपाकापर्यंत आईची धावपळ प्रेमाने चालूच असते. तर नमस्कार मैत्रिणींनो, बघा माझी देवाची पूजा झालेली आहे. किती मन प्रसन्न वाटत आहे बघू शकता तुम्ही. माझी देवाची आरती वगैरे पण झाली होती मैत्रिणींनो. मग म्हटलं चला आता मला स्वयंपाकाची आज थोडी गडबडच होती बघा. सकाळी धावपळ. म्हटलं मला आज गाजरची वगैरे भाजी करायची होती, तर म्हटलं मैत्रिणींसोबत आपण शेअर करावी. तर आज सगळे थोडेसे हेल्दीच भाज्या होत्या मैत्रिणींनो आज माझ्या. मला करायची होती गाजराची पण भाजी, परत मटकीची पण भाजी आणि मेथीची पण करणार होते मी. तर म्हटलं चला मैत्रिणींसोबत पण शेअर करूयात आपण गाजरची भाजी. तर असं तर कच्चे गाजर हे मुलं खात नाहीत, तर मग म्हटलं आपण त्याची भाजीच थोडंसं करून देत जाऊयात पोरांना, म्हणजे खातात. तुम्ही पण करतात का मैत्रिणींनो गाजराची भाजी? तुमच्या पण इथे आवडती का भाजी अशी? ते हलवा हलवा पण गोड गोड खाऊ वाटत नाही ना, मग मी अशा प्रकारे भाजी पण करत असते. मी पलीकडं पण कढई ठेवून घेतली बघा मैत्रिणींनो. म्हटलं लगेच दुसऱ्या पण कढईमध्ये आपण मटकी फोडणी टाकून घेऊया. आज मला थोडीशी म्हणजे धावपळच होती बघा. म्हटलं पटपट किचन मधलं काम वगैरे आपण आवरून घ्यावं, स्वयंपाक वगैरे करून घ्यावा. मला टिफिन पण द्यायचा होता त्याच्यामुळं. तर बघा तुम्ही, मी जिरे मोहरी वगैरे टाकून घेतले, कढीपत्ता टाकून घेतला. मध्ये तेल छान गरम झालं होतं आणि जिरे पण छान फुलले होते. म्हटलं चला आता कांदा वगैरे पण टाकून घेतला मैत्रिणींमध्ये. तिकडे पण लगेच कढई गरम झाली होती, तर म्हटलं त्याच्यात पण जिरे मोहरी टाकून आपण मटकी फ्राय करून घेऊयात. तर हे बघा, मग मला अद्रक लसूणच बारीक करायचं लक्षात नव्हतं मैत्रिणींना. म्हटलं चला कांदा लाल होतोय तोपर्यंत आपण अद्रक लसूण पण बारीक करून घेऊया. तर हे बघा, पूजा ही मनापासून केली की मैत्रिणींनो, म्हणजे की जसं की आपण देवावर विश्वास ठेवून पूजा जर केली तर आपल्या त्याचा म्हणजे वास सगळ्या घरात पसरतो बघा मैत्रिणींनो. जसं की देवाचा आशीर्वादच म्हणा एक प्रकारचा, तो पूर्ण आपल्या स्वयंपाकात वगैरे उतरतो त्याचा वास. आणि ते अन्न पण म्हणजे आपण असं खाल्लं की पोटामध्ये एक सकारात्मकतेने आपण जर का देवाची पूजा करून नंतर अशा प्रकारे जर स्वयंपाक आपण जर केला मैत्रिणींनो, तर मग म्हणजे की आपल्या घरामध्ये पण आपल्या मनामध्ये पण छान असा ऊर्जा निर्माण होते बघा, सकारात्मकतेची भावना निर्माण होते. आपण असे वाईट विचार करत नाहीत, आपल्या मनामध्ये चांगलीच भावना येते. आणि कधीही मैत्रिणींनो समोरच्यांविषयी म्हणजे आपण कधीच वाईट बोलू नाही बघा. आपल्याच्यानं जर त्यांना म्हणजे की चांगलं बोलणं होत नसेल तर आपण त्यांची निंदा वगैरे कधीच करत जाऊ नये मैत्रिणींनो. एवढं तरी मला माझ्या आईनं शिकवलेलं आहे बघा. त्यामुळं मग तशी तर म्हणजे सवय मी पण माझ्या मुलांना लावलेली आहे. कोणाला नाव वगैरे ठेवणे, उदाहरणार्थ म्हणजे की आपण म्हणतोत ना, आता जसं की आम्ही व्हिडिओ वगैरे टाकू लागलोत, मग कुणीही म्हणतं म्हणजे की असं नाही करू, म्हणजे एका लेडीजला शोभा वगैरे देत नाही, चांगलं वाटत नाही. तर मला म्हणायचं आहे मैत्रिणींनो, म्हणजे की तुम्ही नाव ठेवण्यापेक्षा म्हणजे तुमच्याकडनं जर चांगलं म्हणणं होत नसेल तर तुम्ही ॲटलिस्ट नाव तरी ठेवू नका ना. बरं आम्ही तुम्हाला म्हणजे विचारत पण नाही ना, असं अशातली गोष्ट झाली ना ती. तर मला असं काही म्हणायचं होतं मैत्रिणींनो. चला असो. तर बघा, मग मी गाजराची भाजी फोडणी टाकून घेतली होती आणि तिकडं पण लगेच कांदा पण फ्राय झाला होता. तर मटकी पण टाकून घेतली मग मैत्रिणींनो लगेच मध्ये, आणि टोमॅटो पण टाकून घ्यावीत म्हटलं, मध्ये लगेच वाफून निघतात मग मटकीसोबतच. तर तुम्ही बघू शकता. लेडीजचा म्हणजे स्वभावच असतो बघा मैत्रिणींनो. एखादी म्हणजे साडी जरी एखादीच्या अंगावरती चांगली बघितली तर ती तिच्याच्याने चांगलं हे म्हणणंच होत नाही मैत्रिणींनो. तर तुम्ही थोडंसं अशा पद्धतीने पण वागून बघा की तुम्ही समोरच्या व्यक्तीची तारीफ करायला शिका, तुम्ही समोरच्या व्यक्तीला चांगलं म्हणायला शिका मैत्रिणींनो. तुम्हाला पण म्हणजे तुम्ही जे जे तुम्ही मनाला म्हणजे विचार करणार नाही मैत्रिणींनो, तुम्हाला एवढा आनंद होईल बघा ज्यावेळेस तुम्ही समोरच्या व्यक्तीची तारीफ करायला शिकताल बघा. तर स्वामींचं पण म्हणणं तेच असतं बघा मैत्रिणींनो. तुम्ही स्वामींची भक्ती करतात का?
तर तुम्ही जर स्वामींची भक्ती करत असाल तर तुमच्या विचारामध्ये नक्कीच फरक पडेल बघा मैत्रिणींनो. कारण की स्वामींचे विचार पण फार छान असतात. तुम्ही एकदा नक्कीच ऐकून बघा मैत्रिणींनो. माझे शॉर्ट ह्याच्यावरती बघा. हे बघा, मी मेथीची भाजी फोडणी टाकण्यासाठी तवा ठेवला होता, पण बाहेर काकू आल्या म्हणून मग मी बाहेर आले. आज मंगळवार होता. त्या आल्या होत्या परडी घेऊन जोगवा मागायला. मग म्हटलं चला जोगवा वगैरे मागून घेऊया. मग मी त्यांना हळदी कुंकू ते लावलं. त्यांच्या सिंदूरमध्ये पण हळदी कुंकू भरलं. म्हणतात ना, सिंदूर वगैरे लावलं की आपलं सौभाग्य अखंड असतं म्हणून मैत्रिणींनो. तर त्याच्यामुळं मग मी त्यांना हळदी कुंकू ते लावलं आणि परडीमध्ये जोगवा वगैरे घातला. माझा तवा पण छान तापला होता बाहेरून मध्ये येऊस तर. आणि मग म्हटलं चला आता मेथीची भाजी फोडणी घालून घेऊया. माझं कणिक पण छान असं भिजलं होतं मैत्रिणींनो. खूप मऊ मऊ झालं होतं. म्हटलं चला, तरी पण त्याला एकदा मी पाण्याचा हात लावून मऊ करून घेत होते. आणि आज मुलांना पण सुट्टी होती, मुलं पण घरीच होते. मग त्यामुळं म्हटलं आज थोडेसे एक्स्ट्राचे पण कामं होते मला. म्हणलं ते पण स्वयंपाक आटपून आपण ते पण कामं करून घेऊयात पटकन. म्हणून मग माझी अशी स्वयंपाकाची धावपळ सुरू होती बघा सकाळी. पट्ट 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 फास्ट. तुम्ही पण असं 2 गॅसवर 2 एकीकडं हे एकीकडे ते पट्टपट्ट असं स्वयंपाक करतात का मैत्रिणींनो? का एक करायला लागलात की एकच भाजी करतात आणि मग नंतर दुसरी? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर हे बघा, माझा तवा छान असा तापला होता मैत्रिणींनो. मग मी त्याच्यामध्ये जिरे लसूण घालून घेतलं. मग वरती मेथीची भाजी घातली आणि मग त्याला छान असं परतत होते मैत्रिणींनो. तव्यामध्ये ना ठेसा पण केला की खूप छान लागतो बघा मैत्रिणींनो. तुम्ही करून बघा. आमच्या इथे पण ते तव्यावरचा म्हणजे ठेसा खूप आवडतो. लाल तिखट टाकून घेतलं मी, मीठ टाकलं मध्ये. आणि हे बघा, ती छान अशी लगेच मऊ पण झाली होती. म्हटलं आता शेंगाचं कूट वगैरे टाकून घ्यावं दोन्ही पण भाजीमध्ये. मी गाजराच्या भाजीत टाकलं नव्हतं शेंगाचं कूट. तर मैत्रिणींनो, तुम्ही गाजराची भाजी करत नसताल तर अशा प्रकारे नक्की करून बघा. म्हणजे जे सिजनेबल भाज्या आहेत ना त्या खाल्ल्या पाहिजेत बघा मैत्रिणींनो. आपल्या शरीरासाठी पण चांगल्या असतात. आणि गाजराची भाजी पण छान लागते मैत्रिणींनो. शुगर डायबिटीसवाल्यांसाठी पण ती भाजी छान असते. तर तुम्ही करून बघा. म्हणजे स्वादिष्ट पण होती ती भाजी. तर नक्की ट्राय करा मैत्रिणींनो. माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व हे बघा, आता माझ्या पोळ्या पण छान अशाच म्हटलं करून घ्याव्यात गरमागरम. आणि पीठ पण छान असं भिजलं होतं माझं. म्हटलं चला आता पोळ्या करून घ्याव्यात. आणि आज मुलं पण थोडीशी लेटच उठले होते. तर म्हटलं मुलांना अगोदर ब्रश वगैरे करून घ्या, मी तोपर्यंत पोळ्या करून घेते. आणि मग म्हणजे तुम्हाला पण जेवायला वाढते म्हटलं लगेच. तर मुलं पण म्हटले ठीक आहे मम्मी, म्हणले आम्ही ब्रश करतो, तू पोळ्या करून घे म्हणले लगेच. मग हे बघा, मग मी पोळ्या वगैरे करत होते मैत्रिणींनो. आणि मग जसं की म्हणतात ना, आपल्याला जसं की देवाच्या आशीर्वादाने आपलं घर सगळं भरून जातं बघा. तसंच की पोट आणि आपलं मन जर म्हणजे दोन्ही आपल्या भाज्याचा सुगंध तसं म्हणतात ना, तसंच आपलं जेव्हा पोट पण भरतं तेव्हा एका माणसाला वेगळीच म्हणजे घरामध्ये आनंद मिळतो बघा. ज्यावेळेस आपले माणसं असे पोट भरून जेवण करून बाहेर गेले की घरातले व्यक्ती आपल्याला एक वेगळीच म्हणजे पॉझिटिव्हिटी अशी अंगामध्ये येते. आणि तेच माणसांनी जर आपल्या म्हणजे की राग करून चिडचिड करून वगैरे असे बाहेर गेले की आपल्यालाही घरामध्ये चिडचिड होते, करमत नाही. असं वाटतं उगाचच झालं बाई, उगाचच झालं. हो की नाही मैत्रिणींनो? असं वाटतं का बरं तुम्हाला पण? मला सांगा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये. मला तर नक्कीच वाटतं बघा मैत्रिणींनो. मग हे मी अशा प्रकारे पोळ्या करून घेत होते मैत्रिणींनो. आणि मग मी 4 पदरीच्या पोळ्या करते मैत्रिणींनो. तर बघा किती छान फुलतात, मध्ये पदर पण खूप छान पडतात मैत्रिणींनो. तुम्ही पण अशाच पोळ्या करतात का? मला नक्की सांगा. तर हे बघा, माझं कणिक पण छान असं भिजलं होतं. मग म्हटलं आता मला मध्येच म्हटले अगोदर टिफिन भरून दे म्हणले. म्हटलं ठीक आहे. मग मी टिफिन वगैरे भरून देत होते बघा मैत्रिणींनो. एका ह्याच्यात गाजराची भाजी वगैरे घातली. मग पोळ्या करत करत हे बघा, मग मी दुसऱ्या ह्याच्यात मटकीची भाजी घातली. वर प्लेटमध्ये मेथीची भाजी वगैरे घातली. आणि मग पोळी पण भाजत होती तोपर्यंत माझी इकडं छान अशी
मग हे बघा मी टिफिन वगैरे भरून घेतले, त्यांना पण दिला टिफिन वगैरे बांधून. मुलं पण आली होती तेवढ्यात ब्रश ते करून, म्हटलं ठीक आहे देते. मग हे काय मी त्यांना प्लेट वाढूच लागले होते की माझा मुलगा म्हटला मम्मी आणि ना बाहेर गाई आल्यात म्हणला. मग म्हटलं ठीक आहे, मग चल म्हटलं पोळी देऊयात आपण. तर हे बघा मग मी एका पोळीवरती गुळाचा खडा लावला आणि मग बाहेर आले. म्हटलं आज मंगळवार पण होता, चला म्हणलं मग गाईला पोळी वगैरे दिली. एरवी तर अशा काही गाई येत नाहीत आमच्या इकडे जास्त करून, मग ती आज आली होती. मग गाईला पोळी वगैरे देऊन आलोत. मग हे काय मुलांना पण मग ताट वाढून दिलं. देवाला नैवेद्य दाखवलेला, पण माझा मुलगा म्हटला मम्मी मी खातो म्हणला. म्हणलं ठीक आहे खा बाळा म्हणलं तू. मग त्याला पण दिलं खाण्यासाठी. आणि एका मुलाला माझ्या ताक प्यायचं होतं, त्याने केलं होतं ताक मिक्सरमध्ये. मुलं ना असे छोटे छोटे कामं केले की म्हणजे छान असतं बघा. मग मी पण नाश्ता करून घेतला, थोडीशी मटकीची उसळ वगैरे खाऊन घेतली आणि म्हटलं चला मग टेबल वगैरे साफ करून घेऊया. आणि मग टेबल वगैरे साफ करत होते मी. मग म्हटलं चला बडीशोप खायची राहिली होती माझी, म्हटलं आता टेबल साफ करत करत बडीशोप वगैरे खाऊन घेतली. मग म्हटलं लगेच किचन वाटा पण क्लीन करण्यासाठी घेतला होता, गरम पाणी वगैरे टाकून वरती. असं दर 4 दिवसाला म्हणा 8 दिवसाला म्हणा असं क्लीन करत राहिलं की सगळं स्वच्छ राहतं बघा मैत्रिणींनो. आपल्यालाही म्हणजे बघायला छान वाटतं, स्वच्छ वाटतं. आणि मग माझा मुलगा म्हटला मम्मी मी तुला स्टाईल घासून देतो म्हणला आजवरची, आणि तुम्हाला पाणी वगैरे दे म्हणला खालून. म्हटलं ठीक आहे. मग म्हटलं चल. मग तो चढला वरती आणि हे बघा अशा प्रकारे मला स्टाईल घासून देत होता. तर तुमची पण मुलं अशी छोटी फार मदत करतात का मैत्रिणींनो तुम्हाला? मला तर करतात बघा माझी मुलं. आणि मुलांनी मदत केली की आपल्यालाही आनंद वेगळाच मिळतो बघा एका आईला. म्हणजे आणि तेच जर मुलांनी आपल्याला उर्मटपणे उद्धटपणे जर म्हटलं नाही नाही मम्मी मला कशाला तू काम सांगते वगैरे म्हटलं, की आईचा पण राग असा मनस्तापाला जातो बघा. जातो की नाही तुमचा? माझा तर जातो बघा. तर मग त्यामुळं म्हटलं चला. मग माझ्या एका मुलांनी मला दिली स्टाईल वगैरे घासून आज घरी असल्यामुळं. मुलांनी थोडी मदत केली की मम्मीला पण छान वाटते म्हणजे. आणि मग आमचं खालचं सगळं आवरून झालं होतं. मग म्हटलं चला आता वरती जाऊयात गच्चीवर. आम्ही 2 दिवस झालं ज्वारी अशी वाळू घातली होती, थोडीशी त्याला कीड कीड दिसू लागली होती म्हणून. मध्ये पाऊस पण खूप झाला ना मैत्रिणींनो ह्यावेळेस. चला तर मग उद्या भेटूया. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो. आणि माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ.